मी फायनली आहे ना ह्यांना गणपती बाप्पा बघायला घेऊन गेलीच, कारण का मी मुंबईला होती ना तेव्हा मला खूप अशी नाईट आऊट मारायची इच्छा असायची. सो मी जायची पण तिकडे, पण मला इकडे आल्यापासून आहे ना माझंच ते ड्रीम कम्प्लीटच होत नव्हतं. सो मी ह्यांच्यासोबत आहे ना भांडणं केली, बोलली चला तुम्ही मला घेऊन. सो मला ते घेऊन गेले होते आणि गणपती बाप्पाला जायला फक्त एकच दिवस बाकी होता. सो आम्ही पटकन निघालो संध्याकाळी आणि गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे केलं. पुण्यामध्ये मी फर्स्ट टाईमच गेले सर्व गणपती बाप्पा बघायला, कारण का मी याच्या आधी मुंबईला जात होती लालबागला आणि चिंतामणीला. हे दोन गणपती खूप खास होते आणि तिकडे आहे ना त्या गर्दीमध्ये थांबायची मजाच एक वेगळी होती. हां, दगडूशेठला पण गर्दी असते, पण इतकी म्हणजे पटकन दर्शन होतं. पण तसं लालबागचं नाही आहे. लालबागला ना खूप म्हणजे असं एक 12 ते 13 तास आहे ना लाईनीमध्ये थांबावं लागतं. पण आहे ना पुण्यामधलं डेकोरेशन इतके भारी होते ना, अप्रतिम होते. तुम्ही पण गेलात का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आहे ना ते वृंदावनचं जे डेकोरेशन आहे ना अप्रतिम एवढं छान होतं ना, असं वाटत होतं की आपण वृंदावनमध्ये तर आलो नाही आहे का. आणि आहे ना आमचं ह्या गणपती बाप्पाचे तर एक डोळे एवढं सुंदर होते ना, असं वाटत होतं ते लिटरली बाप्पा आपल्यासोबत बोलत आहेत. आणि आहे ना ते डेकोरेशन वगैरे बघून इतकं सुंदर वाटत होतं. आणि घरी येताना 4 वाजले होते आणि भूक लागली होती आणि काहीच ओपन नव्हतं. सो आम्ही आहे ना विशालनगरला गेलो होतो चहा वगैरे पिण्यासाठी. विशालनगरला गेलो, चहा वगैरे पिलो आणि तिकडून आलो आणि झोपलो. आणि असा होता माझा आजचा दिवस. आणि आहे ना मला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर लवकरात फॉलो करा. बाय.